आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। पावसाळ्यात 34 वेळा समुद्र खवळणार आणि जुलैमध्ये सर्वाधिक 4.89 मीटर उंच लाटा उसळणार। मुंबई महापालिका प्रशासनाकडून माहिती, मुंबईकरांना समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचं आवाहन। कोकण रेल्वे मार्गावर 10 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय। पनवेल ते सावंतवाडी आणि मडगाव मार्गावर वाढीव फेऱ्या, प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय। मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक, ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशी दरम्यान सेवा प्रभावित। ब्लॉक काळात काही लोकल फेऱ्या रद्द, विशेष गाड्या चालवल्या जाणार। मध्य रेल्वेनं राबवलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत गेल्या एप्रिल महिन्यात विक्रमी कारवाई। या कालावधीत 4,96,000 फुकटे प्रवासी पकडण्यात आले। 40,85,00,000 रुपयांचा दंड वसूल। म्हाडाकडून मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील 2,640 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर। या सोडतीसाठी शनिवारी संध्याकाळपर्यंत 77,840 अर्ज प्राप्त। त्यापैकी 54,694 जणांकडून अनामत रकमेसह अर्ज सादर। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांकडून हरताळ। फडणवीसांच्या पुणे दौऱ्यादरम्यान भाजपचं शक्ती प्रदर्शन। पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन परिसरात भाजपकडून बॅनरबाजी। ऑनलाईन स्वगणनेला राज्यात अल्प प्रतिसाद, केवळ 11 लाख कुटुंबांची नोंदणी पूर्ण। पुणे अव्वल, आजपासून घरोघरी जनगणना मोहीम। वसईत विजेचा शॉक लागून 24 तासात 2 कामगारांचा मृत्यू। नालासोपारा आणि नायगावमधील दुर्दैवी घटना, दोन्ही प्रकरणांची पोलिसात नोंद, परिसरात हळहळ। पुण्यात वडिलांनी मुलावर ऍसिड फेकल्याचा प्रकार, मुलगा खर्च करण्यासाठी पैसे देत नसल्यानं ऍसिड फेकलं। पुण्याच्या कोथरूड परिसरातील केळेवाडी भागातील घटना, तुषार कदम असं जखमी झालेल्या मुलाचं नाव। आता पाहूया टॉप 9 बातम्या जिल्ह्यांमधल्या। गोंदियात मध्यरात्री अवकाळी पावसाचा तडाखा, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटानं शेतकरी चिंतेत। धान, मका आणि आंबा पिकांच्या नुकसानाची भीती। कोल्हापूरमधील राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत मोठी घट, धरणातून भोगावती नदीत होणारा विसर्ग आता पूर्णपणे थांबवला। त्यामुळे शेतीवर येत्या काळात मोठा परिणाम होण्याची शक्यता। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार। परशुराम घाटातील गॅबियन वॉलसह मुंबईकडे जाणाऱ्या लेनच्या दुरुस्तीचं काम पूर्णत्वास। वाशिममध्ये पेट्रोल पंपावर डिझेलसाठी लागलेल्या रांगेत हाणामारी, नंबर लावण्याच्या कारणावरून काही जणांमध्ये वाद। एकमेकांना डिझेलच्या कॅननं मारहाण केल्याचा प्रकार, हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। धाराशिवच्या परंड्यात जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, चाकू आणि लोखंडी गजानं मारहाण, तिघांविरोधात गुन्हा दाखल। जवळा निजाम बाजार चौकातील घटनेनं खळबळ। बीडमध्ये भर रस्त्यात तरुणीनं थोबाडीत मारल्यानं तरुणाची आत्महत्या, अपमान सहन न झाल्यानं तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या। बीडच्या मोहामधील धक्कादायक घटना समोर। धाराशिवच्या भूममधील राड्या प्रकरणी 150 जणांवर गुन्हे, 35 जणांना अटक। राड्यातील आरोपींना भूम न्यायालयाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी। भूमच्या गोलाई चौकात झेंडा लावण्यावरून 2 गटात वाद। वाशिमच्या मेडशीजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, उपचारादरम्यान एका तरुणाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी। अकोला नांदेड मार्गावरील घटनेनं हळहळ। बुलढाण्याच्या मलकापूरमधील पांगरामध्ये पेट्रोल पंपावर पोलिसांसमोरच राडा, डिझेल घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण। डिझेल घेताना नंबर लावण्यावरून झाला होता वाद। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या शहरांमधल्या। कसारा इगतपुरी मार्गावर 6 दिवसांचा विशेष ब्लॉक, सीएसएमटी ते कसारा लोकल सेवा बंद राहणार। 17 ते 22 मे दरम्यान प्रवाशांना पर्यायी प्रवासाचा वापर करण्याचं आवाहन। मत्स्य विभागाकडून 1 जूनपासून मासेमारी बंदी जाहीर, यांत्रिक बोटिंगच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मासेमारीलाही बंदी। 1 जून ते 31 जुलै या कालावधीत 61 दिवस मासेमारी बंदी लागू राहणार। पालघर जिल्ह्यात उकाड्यामुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ, ग्रामीण भागात कमी दाबानं वीज पुरवठा, नागरिक त्रस्त। महावितरण समोर अखंड वीज पुरवठ्याचं मोठं आव्हान। नागपूरमध्ये पावसाळ्यापूर्वी नालासफाई आणि खोलीकरणाचे आदेश। पिवळी नदीवर 300 मीटर सुरक्षा भिंत उभारण्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपिन इटनकर यांचे निर्देश। महापालिका आयुक्तांकडून पूरस्थिती टाळण्यासाठी आढावा।